नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय श्रीराम। तर आज आपण या व्हिडिओमध्ये 2022 साली झालेल्या पावसाळी हंगामात बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने 2024 मध्ये शासनाने त्यांना मदत करण्याची तरतूद केलेली आहे। तर आपण यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत किंवा ही योजना जी आहे हे अनुदान आहे, हे अनुदान कोणाला मिळणार आहे, किती जिल्हे यासाठी पात्र आहेत, त्या जिल्ह्यांची यादी बघू क्रमशः। आणि या वर्षाचा जो JR आहे सरकारने काढलेला 10 सप्टेंबर 2024 रोजी जो JR काढला आहे तो आपण JR पण या ठिकाणी बघणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। आपण चॅनलवर नवीन असाल तर हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आपण बघूयात आता JR 2022च्या पावसाळी हंगामामध्ये सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्यासाठी हा निर्णय शासनाने काढलेला आहे। हा शासन निर्णय जो आहे महाराष्ट्र शासन व महसूल विभागाअंतर्गत 10 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। तर सन 2022 मध्ये झालेल्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाच्या नुकसानीसाठी 20/6/2023च्या शासन निर्णयामुळे 4 जिल्ह्यांमध्ये एकूण 48,094 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आला आहे आणि त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। तर हे 4 जे जिल्हे आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती अनुदान देण्यात आलेलं आहे आपण हे या पुढच्या JR मध्ये बघणार आहोत। तर आपण पुढील पानावर जाऊयात। इथे आपल्याला समोर जे 4 जिल्हे दिसत आहेत, अहिल्यादेवी नगर, थोडक्यात नगर, परभणी, तिसरा आहे अमरावती आणि चौथा जो आहे वाशिम, या 4 जिल्ह्यांसाठी हे अनुदान देण्यात येणार आहे। तर यासाठी जे 2023 साठी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी ही किंमत 48,000 वरून त्या अंतर्गत पुनर्वितरणाने ही किंमत 55,555.34 इतका लक्ष हा निधी वाटप करण्यात आलेला होता। तर ते जिल्ह्यांसाठी होतं नगर, वाशिम, परभणी व अमरावती या जिल्ह्यांना आता तो वाढवून 61,016.74 लक्ष इतका अतिरिक्त मागणीस मंजुरी देण्यात आलेली आहे। तर आपण यामध्ये प्रत्येक जिल्हा वाईज बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे ते आपण बघूयात। तसं आपल्याला समोर दिसतंय स्क्रीनवर आपल्याला जे नंबर दिसत आहेत ते लाखामध्ये आहेत। तर आपण बघूयात की अहिल्यादेवी नगरसाठी 2023 साठी जो होता निधी तो 24,101 लक्ष एवढा असून तो आता पुनर्निर्माण ज्याचे जे आहे 27,601 लक्ष एवढं होतं। तर त्यामध्ये मंजूर अतिरिक्त जो निधी आहे त्यामध्ये 2597 लाखाचा वरती केला आणि टोटल जो झालेला आहे तो 30,190 लक्ष। तर हा झाला आपण बघितला नगर जिल्ह्यासाठी। तर परभणी जिल्ह्यासाठी हा निधी 2023 रोजी 7,037 लक्ष होता, पुनर्निर्माणाने तो केला आहे 13,148 लक्ष आणि त्यामध्ये जो मंजूर अतिरिक्त निधी आहे जो जिल्हा अधिकाऱ्यांकडून भेटणार आहे तो आहे 2,129 लक्ष। तर असा टोटल तो भेटणार आहे 15,277 लक्ष। तर त्यासाठी आपण तिसरा जिल्हा बघूयात, अमरावतीसाठी हा 2023 रोजी दिला होता 12,957 लक्ष। त्यामध्ये DBT प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेला निधी 11,657 लक्ष। त्यामध्ये जी नवीन भर घातली ती जिल्हाधिकाऱ्यांनी त्यामध्ये 1,320 लक्ष आणि हा टोटल निधी आहे तो 12,977 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। आणि चौथा आणि शेवटचा जो जिल्हा आपण बघणार आहोत तर तो आहे वाशिम जिल्हा। त्यासाठी 2023 रोजी देण्यात आलेला होता निधी 3998 लक्ष। त्यामध्ये पुनर्निर्माण करून 3148 लक्ष आणि जो आहे जिल्हा अधिकारी यांच्याकडून देण्यात आलेला 69 लक्ष फक्त। आणि असा टोटल तो 2024 रोजी जो JR काढला 10 सप्टेंबर 2024 तर त्यामध्ये ही अमाऊंट झाली 3217 लक्ष एवढा हा निधी 4 जिल्ह्यांसाठी दिला आहे। तर एकूण निधी हा 61,672 लक्ष रुपये
इतक्या निधीचं वाटप जे आहे या 4 जिल्ह्यांमध्ये होणार आहे। तर आपण त्याचे जे काही कारण आहेत किंवा तो GR आहे त्याचे आपण तो बघणार आहोत। या GR मध्ये दुसरा जो लेख दर्शविलेला आहे तो आपण बघणार आहोत। तर दुसऱ्या क्रमांकाचा जो लेख आहे तो उपरोक्त तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे कार्यसन 11 यांनी आवश्यकतेनुसार 6116.74 लाख इतका निधी वितरित करावा। सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना वर नमूद क्रमांक येथे नमूद दिनांक 24 जानेवारी 2023 अन्वये सूचित केल्यानुसार या प्रस्तावाअंतर्गत असलेल्या शेतीपंपाच्या नुकसानीच्या व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती संगणकीय प्रणालीद्वारे भरावी। सन 2022च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे जे नुकसान झालेल्या ज्या बाधित शेतकऱ्यांना यापूर्वी मदत देण्यात आली आहे त्यांना सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी याद्वारे मदत अनुज्ञेय राहणार नाही। यास्तव संगणकीय प्रणालीद्वारे बाधित शेतकऱ्यांची माहिती भरताना दुरुस्ती होणार नाही व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांचे पालन होईल याची खात्री करण्यात यावी। 3. वरील निधी खर्च करताना सर्व संबंधित शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करतील। संदर्भाधीन क्रमांक 2 येथील दिनांक 27 मार्च 2023च्या शासन निर्णयान्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून द्यावयाच्या मदतीचे सुधारित दर मंजूर करण्यात आले आहेत। या कारणाने निकषानुसार 2 हेक्टर मर्यादेत मदत प्रदान करण्यासाठी वितरित करण्यात आलेला निधी खर्च देण्यात यावा। ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा। 4. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील। 5. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेख निधी अहेरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालय व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा। राज्य शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून दिलेल्या उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीचा उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनाचा सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील। 6. वरील प्रयोजनासाठी प्रधान लेखाशीर्ष 2245 नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य 2.0 पूर चक्रीवादळे इत्यादी अंतर्गत उपरोक्त तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे 2245-2309 या लेखशीर्षासाठी आर्थिक वर्ष 24-25 मध्ये उपलब्ध असलेल्या निधीमधून खर्च करण्यात यावा। तर सदर शासन निर्णय आपण हा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, तो डाउनलोड करू शकता। आय होप मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय श्री